तो मैच की तरफ हम चलेंगे। बॉलिंग की शुरुआत हुई है। पहली गेंद के ऊपर मिस्टर डायनामाइट बैक टू द लगआउट। अच्छा, कई अनचाहे रिजल्ट आ सकते हैं। जिस तरह काजूवाड़ी चिंचिवली गोहे जो मैच था वहां पर फेवरेट मानी गई थी चिंचिवली गोहे को, क्योंकि जिस टीम में आकाश संदेश जैसे खिलाड़ी थे, लेकिन एक अनचाहा रिजल्ट और काजूवाड़ी के गेंदबाज और बल्लेबाजों की मेहनत हमें नजर आई और गुणाजी गायकवाड़ का सपोर्ट उन्हें मिलता हुआ नजर आया। साथ ही साथ उन्होंने आखिरी क्षणों में उस मैच को जीता। करण, जिन्होंने पहली गेंद के ऊपर विकेट निकाला। मिस्टर डायनामाइट गौरव घोसालकर का इनएट नंबर 3 की पोजीशन पर विनय गौड़ी। हाँ, टाइम पास ना हो, मैं एम्पायर से गुजारिश करना चाहूंगा कि इन खिलाड़ियों को आप सूचना दें 25 मिनट के अंदर किस तरह से 5 ओवर खत्म हो सकते हैं। इसके बाद भी एक बड़ा मुकाबला लोगों का इंतजार कर रहा है। धामणी बनाम रोहेकर ब्रदर्स हार। मुनीर पटेल, जिन्होंने आरपीएल में बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट के तौर पर बाइक जीती, उनका जलवा, एम फैक्टर का जलवा हमें अगले मैच में देखने का मौका मिलेगा। विनय गौड़ी ने इस गेंद को खेला, जैसे स्ट्राइक मिली पुल किया, शॉर्ट फाइनली को चीरती हुई गेंद गई डीप फाइनल बाउंड्री के बाहर। 4 रन। 4 रन विनय गौड़ी ने हासिल किए। अब रोहित पाड़के को पूरा 5 ओवर खेलना जरूरी है गौरव घोसालकर के आउट होने के बाद। वहीं यह स्ट्रेटजी होगी भानवस गांव की कि इन दोनों को आप विकेट निकाल के शुरुआती झटके अगर दिए देंगे हम तो 40 के अंदर इन्हें रोक सकते हैं। करण पाटिल, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस, ओवर नंबर 4, पिछले मैच का दूसरा सत्र। आउटस्टैंडिंग। इस गेंदबाज को मैं अगले साल तक नहीं भूलूंगा, जिस तरह से उन्होंने मैच में वापसी दिलाई। चिंचिवली गोहे को 2 रन वाला ओवर किया। यंगस्टर थे, दबाव में थे, प्रेशर में थे। 12 गेंदें 2 की जरूरत थी, 9 की जरूरत थी अपोजिशंस को। ऐसे में 2 रन देना और आखिरी गेंदबाज को 6-7 का समीकरण रखना काफी मुश्किल था, लेकिन उन्होंने वो करके दिखाया था। जबरदस्त जबरदस्त विनय गौड़ी, रो में आए 2 चौवे, टोटल बना 8। एक था फाइन लेग बाउंड्री के बाहर, एक था कवर पॉइंट बाउंड्री के बाहर। मनोज भोईर हमारे साथी स्कोरर, अच्छा काम कर रहे हैं। कल उतना अच्छा नहीं कर रहे थे शुरुआत में, कभी इधर तो कभी उधर जा रहे थे, लेकिन कैलकुलेशन उनकी और समीर सर इनके बीच जैसे ही हुआ समझौता करार। ये अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई। विनय गौड़ी ने डॉट गेंद खेली 8 पे टोटल। अंकेश तांबड़े इस टीम के कोच काफी क्लोजली इस मैच को देख रहे हैं, क्योंकि वो जानते हैं गौरव के आउट होने के बाद इन दोनों में से किसी एक का पूरा 5 ओवर खेलना जरूरी है। तो जरूर ये तो ग्रामीण आप चल रहा है, लेकिन कल की रात समीर जी मसरूकर का जन्मदिन हमें इशारा कर रहा है, लेकिन उस इशारे के साथ साथ खोपोली क्रिकेट टेनिस के दर्शकों के लिए इशारा हो रहा है कि कल कृष्णा सातपुते जैसे बड़े सितारे आईएसपीएल में ढेर सारे खिलाड़ी जो सोल्ड हुए हैं, उनमें से कई खिलाड़ियों का खेल आपको नजर आएगा। रायगढ़ के धुरंधर आपको नजर आएंगे। ये अच्छी गेंद समीर मसूरकर को उनके जन्मदिन का तोहफा देने के लिए ऑल इंडिया ओपन टेनिस के खिलाड़ी आ रहे हैं कल। और आकाश कलवार भी कल बड़ा प्रेजेंट लेकर आएंगे समीर जी मसूरकर को। उनका भी कल जन्मदिन है, तो आज 12 बजे के बाद उनका भी हम केक जरूर काटेंगे। यहाँ पे मुस्लिम भाई बेकरी वाला भी यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। लेकिन जिन जिन ओपन के खिलाड़ियों का मैंने जिक्र किया, उनके लिए ढेर सारी मेहनत की है दिमाग के जादूगर संजय सोलंकी ने। और ये लंबा 6 आया बल्लेबाज विनय गौड़ी, जिन्होंने इस ओवर में एक्सीलेटर बर्ताव दिया। इन्होंने कहा डायनामाइट आउट हुआ तो क्या हुआ, मैं छोटा सा बम हूं, लेकिन मेरी आवाज जबरदस्त होगी। और वो जोरदार आवाज
इन्होंने दिखाई। 15 रन 1 विकेट के नुकसान पे। गेंद दीजिए। चलिए मैच की तरफ हम चलेंगे। टाइम पास नहीं होना चाहिए। पहले ओवर में रन आ चुके हैं 15। रोहित पाड़गे रन मशीन अब स्ट्राइकर एंड पर। तो वहीं दूसरा ओवर लेकर आए हैं गेंदबाज नीलेश। पैडल स्वीप करने की कोशिश की थी। क्या रन मिलेगा यहाँ पे? एक और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 16 रन। ढेर सारे लोगों ने मेहनत की। जब मेरी छोटी सी वीडियो क्लिप बनाई तो मैंने संदेश मात्रे का भी नाम लिया। हमेशा पिछले निरंतर कई सालों से ये समीर जी मसूरकर का साथ दे रहे हैं इस प्रतियोगिता में। वीरेश्वर ग्रामस्थ मित्र मंडल पूरा साथ दे रहा है। साथ साथ भूतपूर्व नगराध्यक्ष ट्रॉफी जो आगे जा रही है इस खोपोली के लॉर्ड्स के ऊपर। पंत पाटनकर क्रीड़ा नगरी, यहाँ पे मैच हो तो बहुत ही मजा आता है। ढेर सारा क्राउड रहता है। एक बार समीर जी मसूरकर ने भी प्रयास किया था कि यहाँ से टूर्नामेंट हम कैंपुरियन क्लब के करीब लेकर जाएंगे, लेकिन टूर्नामेंट अच्छा हुआ लेकिन उतना ज़्यादा क्राउड जो यहाँ पे रहता है वो क्राउड नज़र नहीं आया। तुरंत उन्होंने अगले साल टूर्नामेंट फिर उसी जगह वो लेकर आए। टोटल 17 रन। संदेश जी यादव यहाँ पर आ चुके हैं। मजा आएगा इस मैच में। भानवत गांव बनाम शिवांश 11 हैदर बाबा सावरोड़ी। नीलेश इस ओवर की करेंगे अगली गेंद। रिवर्स दागने की कोशिश प्रयास किया था लेकिन अच्छी गेंद नीची रही। प्रयास जो था रोहित पाड़गे का वो विफल हुआ। वहीं पर रुका हुआ टोटल इस डॉट गेंद के कारण 17 पे 1। 17 पे 1 ओवर नंबर दूसरा। 5 ओवर का यह मैच। फुल टॉस किया, शॉर्ट मिड विकेट को चीरा रोहित पाड़गे ने और गेंद गई डिप मिड विकेट बाउंड्री के बाहर। 4 रन। 21 पे आता हुआ टोटल 1 विकेट के नुकसान पे। और ये खेला रोहित पाड़गे ने एक और नंबर 6। देखिए यहाँ पे उनका खेलना ज़रूरी है टीम शिवांश 11 हैदर बाबा सौरोई के लिए, और वैसा रोल वो निभा रहे हैं गौरव घोसालकर के आउट होने के बाद, क्योंकि गौरव घोसालकर पहली गेंद के ऊपर 0 पर आउट हुए थे और उसके बाद विनय गवड़ी ने रनों को शुरू किया। विनय गवड़ी जिन्होंने छक्का लगाया, 2 बाउंड्रीज लगाई, और अब रोहित पाड़गे अपना जलवा दिखा रहे हैं।
देखिए इतना अच्छा खेल रहे थे, स्लॉग स्वीप भी लगाया था, फुल टॉस पे मिड विकेट पर 4 भी लगाए थे। तो ये रिवर्स की जरूरत क्या है? घी अगर सीधी उंगली से निकल आए, समीर जी मसूरकर को अगर अपने ऑर्गेनाइजेशन में विनोद सोलंकी और तुषार धुमाल जैसे कमेंटेटर मिल रहे हैं, तो वो दूसरी जगह क्यों जाएंगे? नहीं जाएंगे, क्योंकि घी सीधी उंगली से निकल रहा है। अच्छे। हॅलो, या दरम्यान मी अशफाक भाई पटेल यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं. सन्माननीय अशफाक भाई पटेल, आपणास विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं. आपल्या माणसाची लालगिरी हो, 2 माणसांची. अशफाक भाई पटेल, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि इस मंच पे तशरीफ लाके इस मैच का मजा ले. अशफाक भाई पटेल, मजा आ रहा है. रोहित पाड़गे जरूरत नहीं थी, एक बार रिवर्स उन्होंने ट्राई किया, इस ओवर में गलती हुई थी, डॉट गेंद गई थी और फिर उन्होंने मिड विकेट पर फुल टॉस को 4 रन हासिल किया. उसके बाद स्वीप लगाया तो छक्का मिला मिड विकेट और स्क्वेयर लेग के बीच. तो देखिए उसके बाद उन्होंने जो रिवर्स लगाया, डॉट गेंद गई. इस खेल में ना सिंगल को भी महत्व देना चाहिए. तो नए गेंदबाज अशफाक जी पटेल यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे. संतोष, क्या बल्लेबाजी हो रही है. विनय गवड़ी ऑन फायर. सच में गौरव घोसालकर पहली गेंद पर आउट हुए, उसका प्रेशर इनकी बल्लेबाजी में नजर ही नहीं आया. पूरी तरह से उनका जो अप्रोच है कि मुझे ओपन करने की जिम्मेदारी दी है, ना कि नंबर 3 पर मैं आया हूं, उस अप्रोच के साथ ये खेल रहे हैं. अब तक निजी 33 का योगदान है पूरी टीम का, तो विनय गवड़ी 21 का योगदान. रोहित पाड़के 11 के निजी योगदान पर मेरिट के हिसाब से खेल रहे हैं विनय गवड़ी. देखा इन्होंने जड़ में डाली थी गेंद, बड़ा हिट में लगा नहीं सकता तो सिंगल हासिल किया. यह अप्रोच भी आपके पास होना चाहिए. गेंद डॉट जाने से अच्छा है विनोद उस गेंद के ऊपर कम से कम 1 रन हासिल करे. नक्कीच जेव्हा आपल्याला चेंडू चांगला दिसतो तेव्हा खराब चेंडूचा भरपूर समाचार घ्यायचा. चांगल्या चेंडूचा मात्र एका धावाने नक्कीच जो रोहित चांगला फलंदाज त्याला मात्र साथ देतोय. चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन तो करतोय, तो फलंदाज विनय. जबरदस्त खेला गया था शॉट, लेकिन कभी कभी अच्छे शॉट्स के ऊपर भी विकेट गिरते हुए हमने देखे हैं. या दरम्यान मी संदेश मात्र यांना विनंती करतो की सन्माननीय आमचे अशफाक भाई पटेल यांचं मात्र स्वागत करायचं आहे. संदेश मात्र साहेब. तो नेट नंबर 4 की पोजीशन पर प्रज्वल बारड़, अशफाक जी पटेल साहब, इनका स्वागत इस मंच पर किया जाएगा. संदेश जी मात्रे इनकी शुभ हाथों. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 34 पे 2. 34 पे 2. रोहित पाड़गे के आउट होने के बाद वापसी मिली है भानवस गांव को. प्रज्वल बारड़, देखिए जैसे ही रोहित पाड़गे आउट हुए, अंकेश तांबड़े जिस चेयर पर बैठे थे तुरंत खड़े हुए. चिंता लगी है उन्हें अब. लेकिन जो कोई भी जा रहा है वो मार रहा है विकेट जाने के बाद. प्रज्वल बारड़, जिन्होंने जाते एक छक्का लगाया स्वीप के जरिए मिड विकेट बाउंड्री के बाहर, और इस 6 की वजह से 40 पे आता हुआ टोटल. ये टीम जो है ना तीसरे ओवर में 40 पे है, तो अगले 2 ओवर में अगर 30 रन हासिल करती है तो 70 के करीब ये टीम जा सकती है विनोद. तो अगला मैच होगा धामणी बनाम रोहेकर ब्रदर्स हाड़. इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आप स्टेज से संपर्क करें. ये वैकेंट एरिया में गेंद गिरी, हवा में जरूर थी, 1 रन जरूर मिला. क्या ये जरूरत थी रन दूसरा चुराने की? क्योंकि विनय गवड़ी काफी अच्छा खेल रहे थे, वो तो नॉन स्ट्राइकर एंड पर आए, लेकिन प्रज्वल बारड़ भी एक छक्का लगा चुके थे. सिंगल अगर वो निकालते थे भी तो भी विकेट बचाए रखा जा सकता था. राज घोसालकर,
तो ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला मिड विकेट पर राज घोसालकर बड़ी हाइटर रही है, लेकिन अब विनय गवड़ी को पूरा 5 ओवर खेलना होगा। वहीं दूसरी तरफ भानुवंश गांव को अगर इस मुकाबले में वापस खुद को लेकर आना है 60 के करीब, अगर इन दोनों को इस शिवांश 11 हैदर बाबा सवरोली को अगर रोकना है तो इसका विकेट निकालना जरूरी है, जिसका नाम है विनय गवळी। नक्कीच प्रवीण सर आपलं म्हणणं असते, कारण की या 3 षटकाचा खेळ संपलाय। 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा, मात्र मोठं आतापर्यंत लक्ष आहे। अजूनही जर विचार केला 2 षटक बाकी आहे, या 2 षटकामध्ये 20 ते 25 धावा आल्या तर नक्कीच 60च्या वरती येईल। तर विचार केला या सावरोली संघाचा तर तितकेच चांगले गोलंदाज आहे। या खालापूर तालुक्यामध्ये जर सावरोली संघ जर पाहायला गेलं तर गोलंदाजीमध्ये मातब्बर संघ आहे आणि चांगला संघ गणला जातो गोलंदाजीच्या बाबतीत। परंतु आपण एक लक्ष आपल्या अतिथी कक्षामध्ये येऊया। आमचे अशफाकभाई पटेलचा जर विचार केला बरेचसे आपण वेळ पाहिले, मोठमोठे प्राईजसुद्धा त्यांना लावलं तर पाहिलं, आज मात्र ते आलेत, त्यांचं आपण सुद्धा मनापासून स्वागत करूया। हाँ, बड़े बड़े इनाम हमने अशफाक जी पटेल को लगाते हुए देखे। अगले मैच में वो जरूर गर्म होते हुए आपको नजर आएंगे। लल्लू तुषार हमारा कॉम्बिनेशन ऐसा है ना, लोग अपने आप गर्म हो जाते हैं। देखें बस नीलेश, सामने है राज घोसालकर। 42 पे 3, 14 की औसत, 3 ओवर का खेल समाप्त। राज घोसालकर कैच लेना चाहिए, लेना चाहिए। आप इतनी बड़ी टूर्नामेंट में खेल रही है जहां पर 32 से भी ज्यादा टीमें ग्रामीण की कह रही थी हमें ले लो भाई, हमें ले लो भाई, हमें ले लो भाई। उन 32 से भी ज्यादा टीमों में से जो 16 टीमें चुनी गई उसमें आपको जगह मिली है। कैच लेना चाहिए। खूबसूरत नज़ारा है ये इस ग्राउंड का, ऊंची ऊंची इमारतें, साथ में मुंबई पूना पुराना हाईवे। जबरदस्त शॉट, विनय गवड़ी ऑन फायर। ये आज लंबे इनिंग खेलेंगे, व्यक्तिगत 50 बनाने का इनके पास मौका होगा। विनय गवड़ी ये कल के रोहित पाड़गे या कल के गौरव घोसालकर बन सकते हैं सावरोली के। 49 पे आता हुआ टोटल। एक्शन रिप्ले में देखिए कितनी ताकत और कितना जोर लगाया था उन्होंने। टोटल आ चुका है 49 पे 3। ओवर नंबर चल रहा है चौथे ओवर की अब तक गेंदें समाप्त हो चुकी है 2 और इस ओवर में रन आ चुके हैं 7। विनय खेल रहे अपने निजी 28 के योगदान पर। 28 का निजी योगदान है, अगर इनके बस में हो तो ये खुद का व्यक्तिगत 50। रबर बॉल में इन्होंने व्यक्तिगत 50 बनाया है। 14 गेंदों में इन्होंने 50 बनाए थे रबर बॉल सीजन में। और यह ऊंचा खेला, गेंद गैप में जरूर थी लेकिन ज्यादा देर हवा में। 28 के नीचे पारी विनय गवड़ी की खत्म होती हुई नजर आई। एक और झटका मिलता हुआ शिवांश हैदर बाबा 11 सावरोली को। मैं रोहितकर ब्रदर्स हाल और धामणी के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है, स्टेज से संपर्क बनाए रखे। इस टूर्नामेंट का अट्रैक्शन ही कुछ अलग होता है क्योंकि सभी समीर मसरूकर जी के साथी है, वो मेहनत करते हैं, हमेशा मेहनत करते हैं। उनके साथ कंधे से कंधा मिलाकर कल जिन व्यावसायिक खिलाड़ियों की मैंने बात की उनकी टीमों को इकट्ठा करने का काम संजय सोलंकी ने बखूबी किया। ग्रामीण टीमों को इकट्ठा करने का काम तुषार धुमाड़ और मनोज भोहिर इन्होंने बखूबी किया। इस पूरे कमेंटेटर्स हो, अंपायर्स हो, इनके रहने की, इनके खाने की व्यवस्था संदेश मात्रे जो काफ़ी अच्छी तरीके से संभाल रहे हैं और पूरा मैनेजमेंट है आकाश कलवार के साथ। लेकिन फोन करना पड़ता है संदेश मात्रे को। टीम का टोटल
चाय पे चर्चा जरूर होगी, लेकिन विनय गवड़ी के आउट होने के बाद जो नए बल्लेबाज आए हैं, राहुल गोपाले, तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन आ चुके हैं 53। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई, राज घोसालकर को अब आखिरी ओवर की जिम्मेदारी उठानी होगी। ये ओवर नंबर चल रहा है चौथे ओवर की आखिरी गेंद। तो आपको क्या लगता है मनोज गोयल, ये क्या छोड़ा गया, यहाँ पे सिंगल मिला। कलवार का कल जो जन्मदिन है, पूरे क्राउड में चॉकलेट्स बांटे जाने चाहिए मेरे ख्याल से। विनोद क्या लगता है आपको? नक्कीच चॉकलेट नाही, मी तर प्रवीण सर जेव्हा खाली होतं प्रेक्षकामध्ये, तर कदाचित असं म्हणत होते प्रेक्षक की नाश्त्याची सोय त्यांनी मात्र केली आहे कालच्या दिवसामध्ये. आणि आयवाक्यातलं सर्वात मोठं पारितोषिक सुद्धा लावणार आहेत ते कालच्या दिवसामध्ये. उद्याच्या रात्रीमध्ये एक आयवाक्यासाठी मोठं प्राइज सुद्धा लावणार आहेत. तो आज रात 12 बजे के बाद वो लगा सकते हैं आईवा कैच के लिए। हिमाशिका का टिकट भी वो लगा सकते हैं। हमारे शुभम चिरके कहाँ गए? पाणी आईवा कैच वाले, तर पाणी द्या त्याला, आतमध्ये पाणी द्या. तो आखिरी ओवर है, किरण, आखिरी ओवर की जिम्मेदारी किरण के ऊपर सौंपी है। रन संख्या बन चुकी है 54। 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है, 54 रन। विनय गवड़ी ने आज काफी इंप्रेसिव इनिंग खेली, 28 रनों की। रोहित पाड़गे ने उनका साथ दिया। गौरव घोसालकर के आउट होने के बाद ऐसा लगा कि भानवस गांव सीमित रनों पर रोकेगी, लेकिन उसके बाद छुपारियां खेली गई। गौरव घोसालकर के आउट होने के बाद विनय गवड़ी उसमें खासा अट्रैक्टिव रहे, आकर्षण रहे, केंद्र बिंदु रहे। 28 रनों की शानदार पारी उन्होंने खेली। स्वच्छता बघा, एक विशेष सूचना आहे प्रेक्षकांना, जर तुम्ही नाश्ता करत असाल तर डस्टबिन आहेत मैदानावर, स्वच्छता असणं गरजेचं आहे। खाल्ल्यानंतर आपापली ताटं किंवा प्लेट्स असतील ते डस्टबिनमध्ये टाका। मिनरल वॉटरच्या बाटल्यासुद्धा डस्टबिनमध्ये टाका। स्वच्छ रहा, सुंदर रहा आणि निरोगी रहा। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला था, लेकिन देखिए गेंद कैसे आई, बहस मिला सिंगल, सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल। तो कल फाइनल मैच के लिए आज का जो सुपर 3 क्वालिफाई मैच होगा, आखिरी मैच, उस आखिरी मैच पहली और सेकंड इनिंग में जितने भी आईवा कैच होंगे, तो पहले इनिंग में एक और सेकंड इनिंग में एक आईवा कैच के लिए मैजिक का टिकट कलवार की तरफ से, आकाश कलवार की तरफ से दिया जाएगा। रन बन चुके हैं, संदेश जी एवले साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। रविंद्र जी कांबळे साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। वीरेश्वर ग्रामस्थ मित्र मंडल, जो भी लोग आए हैं उनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि इस मंच पे आपको आना है और इस मैच का नज़ारा देखना है। टोटल आ चुका है 59 रन स्कोर कार्ड के ऊपर। ओवर नंबर चल रहा है 5वां। 5वें ओवर की अब तक
3 गेंदें समाप्त हो चुकी है, 3 गेंदें शेष। और इस गेंद के ऊपर नंबर आया, अंपायर का इशारा, नो बॉल। और उसके बाद 4, ये नो बॉल का पंजा, बल्लेबाज की मेहनत, 4 रन। और कुल मिला के 64 पे आता हुआ टोटल। अगली गेंद होगी फ्री हिट। मनी, डीजे ऑपरेटर मनी, आपण वरती या जरा थोडंसं 2 मिनिटं. मनी, तो नीलेश जी मड़वी, जिन्होंने मिनरल वाटर की अच्छा खासा मिनरल वाटर इन खिलाड़ियों के लिए, मेहमानों के लिए हमें दिया है, उनका भी हम शुक्रगुजार है। टीम का टोटल आ चुका है 68 69 हो चुके हैं, 69 और ये आउट। 69 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 14 की औसत से मानवस गांव को 70 रनों की जरूरत है, लेकिन अगले सत्र में माइक्रोफोन पर आएंगे तुषार धुमाल। अल्ताफ सर यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत। रोहेकर ब्रदर्स हाड़ और धामड़ी के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। शिवजल, नीलेश मड़वी, शिवजल एक्वा, नीलेश मोरवे, जरूर इनका मैं शुक्रगुजार हूं जिन्होंने पानी की सुविधाएं दी इस प्रतियोगिता के लिए। अशफाक जी पटेल मैच देख रहे हैं, लेकिन अगले मैच में जरूर वो गर्म होते हुए नजर आएंगे। ढेर सारा इनाम उनके द्वारा खिलाड़ियों को दिया जाएगा। लेकिन रोहेकर ब्रदर्स हाड़ बनाम धामड़ी, बार बार मैं इन दोनों कप्तानों से गुजारिश करना चाहूंगा कि हाँ, अल्ताफ सर आ चुके हैं। टी शर्ट संदेश मात्रे, धामड़ी के कप्तान, और माइक्रोफोन पर आएंगे तुषार धुमाल सर। भानवत संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, तुमच्यासाठी बसण्याची जी सोय केली आहे तिथे आपण डगआउट मधनं मैदानामध्ये जा. भानवत संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण त्या डगआउट मध्ये असं नसतं बा. स्वागतम सुस्वागतम स्वागतम तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं माजी नगराध्यक्ष चषक 2024च्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ आयोजित
समीरजी मसूरकर साहेबांच्या आयोजनामध्ये पुन्हा एकदा मी तुषार धुमाळ तुमचं हार्दिक असं स्वागत करतो. यानंतरची देखील बिग फाईट तगडी लढत आपल्याला पाहायला मिळेल. रोहेकर ब्रदर्स हाड संघाच्या विरोधात जरीमरी माता धामणी संघाला आपण खेळताना पाहणार आहोत. टीट फॉर टॅट, ठोसास ठोसा, बिग फाईट, बिग लढत मैदानामध्ये पाहायला मिळतीये. 30 चेंडूमध्ये गरज आहे विजयासाठी. 30 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे 70 धावांची. पहिला चेंडू गोलंदाज हर्षदचा पाहायला मिळाला. स्ट्राइक एंडवरती फलंदाज मनोज ज्यानं हलक्या हातानं पहिल्या चेंडूवरती धावांचा श्रीगणेश केलाय. 1 धाव स्कोर कार्ड वरती नोंद झाली. आता स्ट्राइक एंडवरती आहे दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर करण. करणला मात्र या मैदानावरती या युद्धामध्ये या धावा पूर्ण करायच्यात. 30 चेंडूमध्ये 70 धावांची गरज होती. आता 29 चेंडू उरलेत आणि विजयासाठी गरज आहे 69 धावांची. जबरदस्त फटका, टायमिंग प्रॉपर, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. इथे धावा मिळतील 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 5 धावांची नोंद. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. बघा पुन्हा मुंबई हायवे वरती जे प्रेक्षक वर्ग आमचा या मॅचचा आनंद घेतात त्या प्रेक्षक वर्गांना सूचना असेल, आपल्या ज्या गाड्या आहेत त्या आपण पार्किंग प्लॉट मध्ये पार्क करा आणि त्यानंतर या मॅचचा आनंद घ्या. ही महत्वाची सूचना आहे. जबरदस्त फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार. करण केले आक्रमण, दिलाय धावपलकाला आकार. धावा मिळतील 6. आलाय बिग हिट षटकार. 11 धावांची नोंद. 3 चेंडूचा खेळ इथून पूर्ण होतोय. करणच्या बॅट मधनं एक चौकार, एक षटकार. सुरुवात सुरेख झालेली आहे. स्वराज्य भानवच हा संघ मैदानामध्ये खेळतोय. स्वराजाची निर्मिती केली राजा शिवछत्रपतींनी आणि त्यांचाच हा मावळा आता मैदानामध्ये लढताना. गोलंदाजांना एंड बदललाय. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. 22 इशारा पंचांचा येतोय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती 12 धावांची नोंद. मनोज स्ट्राइक एंड वरती आलाय. या मैदानाचा त्याला पुरेपूर अनुभव आहे. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये चेंडूच्या प्रेमात पडलाय की काय मनोज. फिंगर रोल केले गेले होते या चेंडूवरती. पाहता पाहता तो मात्र स्थिर राहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र इथून झाली. अशफाकभाई पटेल एक मोठं नाव आहे. त्यांच्या माध्यमातून बऱ्याच संघांना पुरस्कृत केलं जातंय आणि आता मात्र या मॅचचा आनंद ते घेत आहेत. इथे पुन्हा एकदा नजर हाटी दुर्घटना घडली. करणनं सुरेख सुरुवात केली होती पण मनोज यावेळेस थोडासा अडचणीमध्ये येताना लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत हर्षदनं. पहिलं षटक समाप्त झालं. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आपल्याला वेळेचं बंधन आहे. पंचांना देखील विनंती असेल 5 षटकांसाठी आपल्याला 25 मिनिटांचा अवधी दिला जातोय. त्या 25 मिनिटांमध्ये इथून हे 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा 15 मिनिटाच्या आत जर 3 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर मात्र सीमारेषेजवळचा एक क्षेत्ररक्षक हा 30 यार्ड सर्कल मध्ये घेतला जाईल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ही महत्वाची सूचना आहे. काही बंधनं लागली गेलेली आहेत त्याच्यामुळे आयोजकांकडून या सूचना दिल्या जात आहेत. स्ट्राइक एंडवरती पुन्हा एकदा करणला आपण बघतोय आणि गोलंदाजी मार्गवरती येतोय गोलंदाज या संघाचा हार्दिक पांड्या. वैभव मेहतर क्या गेंदबाजी करेगा इस बार बेहतर. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज जलद गतीने चेंडू फेकण्यामध्ये माहीर.
भन्नाट वेग पाहायला मिळाला पण खराब पैकी पंच पनिशमेंट देतात. लेग साइडच्या स्टंपला मिस करणारा चेंडू 1+1 2 धावा देऊन जातोय. अवंतरच्या स्वरूपात या 2 धावांच्या मदतीनं टोटल 14 धावांची नोंद. चांगला फटका लेग साइडच्या दिशेनं विल ऑन द कार्पेट या फटक्याची निवड. इथून मात्र पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. 15 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. कारण जोपर्यंत मैदानामध्ये आहेत या धावांचा पाठला मात्र सहजरित्या टीम स्वराज्य 11 भानवत संघ करू शकतो. 23 चेंडू मध्ये 55 धावांची गरज आहे. येणारे 23 चेंडू 55 धावा. हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि इथे मात्र जबरदस्त टिपलाय झेल. करणच्या खेळीचा अंत मात्र इथे केला जातोय. करणची विकेट मात्र मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते आणि नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय. निलेश शेळके ज्याला प्रेमानं सगळे भाई म्हणतात पण त्यांची भाईगिरी आता मैदानामध्ये त्याला सिद्ध करावी लागणार. शुभम शिर्के यांच्याकडनं सुवर्ण संधी आलेली आहे टीम स्वराज्य 11 भानवत संघाला. हा सामना जर त्या संघानं जिंकला तर 5,555 रुपयाचं पारितोषिक टीम स्वराज्य 11 भानवत संघासाठी जाहीर झालंय. शुभम शिर्के यांचं पारितोषिक भानवत संघ जिंकणार का? 5,555 रुपये कॅश प्राइज हे मात्र इथून दिलं जाईल. आणि आता नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय निलेश शेळके. बराचसा अनुभव आहे या खेळाडूकडे. ओपन टुर्नामेंटचा देखील अनुभव, ग्रामीण क्रिकेटचा देखील अनुभव आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती 3रा क्रमांकावरती आलेला फलंदाज. गोलंदाज वैभव ज्यानं मात्र एक स्क्वेअर चेंडू फेकल्यानंतर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. खुला टप्पा ब्रह्मास्त्राचा वापर सटीक यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. रोहेकर ब्रदर्स आळ संघ मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. टायमिंगचा वापर केलाय. फटका प्रॉपर झटका दिलाय 6 धावांसाठी. उतुंग बिग हिट कडक षटकार. पहिला षटकार आलाय मल्हार मसूरकर साहेबांकडनं. मात्र लागोपाठच्या 3 षटकारांना 1,000 रुपयाचं पारितोषिक. संदेची येवले बघा व्यस्त होते पण समीर मसूरकर साहेबांवरती असलेलं प्रेम, बिरेश्वर रामस्थ मंडळावरती असलेलं प्रेम, गेले 14 वर्ष या व्यासपीठावरती त्यांची आपण वाट पाहत असतो ते मात्र या व्यासपीठावरती आहेत. त्यांचं स्वागत असेल. 1,000 रुपयाचं पारितोषिक लागोपाठच्या 3 षटकारांना. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस टप्पा पडला, गिरकी घेतली आणि फिरकीच्या या जाळ्यात क्षेत्ररक्षक अडकला. इथे मात्र षटकारानंतरचा आलाय 4-4-4 चौकार. 25 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. जबरदस्त खेळ मैदानामध्ये होतोय. तुषार शेठ आहिर यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. गणेश उत्सव त्यांचा खास आवडता सण आहे असं मला विनोद सोलंकी सर सांगतायत. आणि त्यांची बिर्याणी खोपोलीमध्ये खूप जास्त फेमस आहे. हॅलो गावरान तडका चे ओनर
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण इथे थोडंसं फंबल पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव मिळते. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही होत, धावा मात्र घेतल्या पाहिजेत. जसं परीक्षेत पास होण्यासाठी एक गुणांना आणि राजकारणामध्ये एक मताला महत्व आहे, तसंच इथे मात्र एक धावेला महत्व दिलं गेलं. शुभम शिर्के बघा पुन्हा एकदा यांनी सुवर्ण संधी टीम भानवत संघासाठी इथे जाहीर केले. 5555 ही मॅच जिंकल्यानंतर टीम भानवत संघाला इथून दिले जातील. लागोपाठच्या 2 षटकाराला मात्र आता मल्हार मसूरकर साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. या दरम्यान आमचे समीरजी दळवी साहेब यांच्या वतीने सुद्धा भरपूर शुभेच्छा आल्या या स्पर्धेसाठी. समीरजी दळवी साहेब आपलं सुद्धा मनापासून आम्ही धन्यवाद मानतो आणि खरोखरच आपलं सुद्धा खूप प्रेम आहे आणि उद्याच्या दिवशी ते मात्र इथं हजर राहणार आहेत. बघा विनोद सर, सगळे मान्यवर या व्यासपीठावरती येताना आपल्याला गेले 2 रात्र आणि उद्याची 3ऱ्या रात्रीमध्ये देखील पाहायला मिळणार. पण प्रेक्षकांनी आज तुडुंब अशी गर्दी केलेली आहे. सगळ्या प्रेक्षकांचं आपण नक्कीच स्वागत करूया. प्रेक्षकांना विनंती असेल, आयोजन आवडलं असेल तर जरा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी वाजल्या पाहिजेत. नेक्स्ट बॉलर आदित्य. आदित्यचा हा चेंडू जबरदस्त पद्धतीनं मात्र यष्टिरक्षकांना अडवलाय. लेग ब्रेक पद्धतीनं फेकलेला चेंडू होता. निलेश स्ट्राईक एंडवरती ज्याच्यामध्ये क्षमता आहे या ओव्हरमध्ये मोठे फटके मारण्याची, ज्याच्याकडे एक्सपिरियन्स देखील आहे आणि आल्या आल्या त्यानं मात्र स्वतःला सिद्ध देखील केले. एक चौकार त्याच्या बॅट मधनं आपण पाहिलंय. संतोष सूर्यवंशी साहेब आज मात्र खुश आहेत. जबरदस्त आयोजन. समीरजी मसूरकर साहेबांवरती असलेलं प्रेम. इथे वाईटचा इशारा पंचांचा येतोय. पंचांचं देखील आपण कौतुक करूया. जबरदस्त पद्धतीनं ते पंचांची भूमिका पार पाडतायत. असं म्हणतात पंच म्हणजे क्रिकेटच्या खेळातील देव आणि देवाकडे आपण साकडं घालतो, त्याच्याशी वाद घालत नसतो. म्हणजे पंचांचा निर्णय हा कायम अंतिम आणि निर्णयाचा मानला जाईल. अजय शेठ सोनावणे ज्यांचं खास प्रेम आमच्यावरती आहे, विनोद सोलंकी सर आणि आमच्यावरती आहे, त्यांना विनंती असेल पण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा लागोपाठचा हा दुसरा स्क्वेअर चेंडू. पंचांचा उल्लेख आपण करतोय. बाज की नजर, बाजीराव की तलवार आणि पंचांच्या निर्णयावरती संदेह करू नका. क्वालिफाईड पंच आहेत. महाराष्ट्रामध्ये अव्वल दर्जाच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा असतात, त्या स्पर्धेमध्ये आपण या सगळ्या पंचांना पाहतो आणि तेच पंच या मैदानावरती चांगली कामगिरी करताना. इथे चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकानं मात्र हाताचा पिसारा फुलवला, पण या मोरानं पावसाआधी आपले पंख झाकले. इथे मात्र सुटलाय झेल आणि एका मोठ्या फलंदाजाला दिलं जाते जीवदान. शिवांश इलेव्हन सावरोळी संघ मैदानामध्ये खेळतोय, तर त्याच्या विरोधात स्वराज इलेव्हन भानवत, ज्या स्वराजाची स्थापना मुडवर मावळ्यांच्या संगतीनं राजा शिवछत्रपतींनी केली, त्याच स्वराज्यामध्ये आज तुम्हा आम्हा सगळ्यांचा जन्म झालाय. आपले परम भाग्य. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि जाऊया थेट मैदानामध्ये. जबरदस्त फटका. या फटक्यावरती पुन्हा एकदा मिळती ती एक सिंगल. शुभम शेठ शिर्के ज्यांचं 5555 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय टीम स्वराज्य इलेव्हन भानवत संघासाठी, ते मात्र इथे आलेले आहेत. त्यांचं हार्दिक असं स्वागत आहे. जबरदस्त टायमिंग. एक उंच हँडसम पद्धतीनं मारलेला कडक, चहाची आठवण करून देणारा कडक स्ट्रोक. आर पार धावा मिळतील 6. आलाय षटकार. 36, 3 डझन धावा स्कोर कार्ड वरती पूर्ण. प्रवीण दुगाडे सर, शुभम शिर्के हे नाव चर्चेत आहे.
नक्कीच सातत्यानं त्यांची कामगिरी उल्लेखनीय पाहायला मिळतीये. मग ती टीम सहकारनगर असो, टीम भानवज असो, सातत्याने या सगळ्या खेळाडूंवरती असलेलं त्यांचं प्रेम. रात्रीची वेळ आहे, बँका बंद आहे, परंतु शुभमशा शिर्के यांनी मात्र त्यांचं एटीएम मात्र चालू ठेवलं आहे ते भानवत संघासाठी. विनोद सर, सगळ्यांच्या माहितीसाठी आणि तुमच्या माहितीसाठी देखील रात्रीची वेळ नक्की आहे, पण आज रविवारचा दिवस देखील आहे. जबरदस्त हा चेंडू, षटकारचा मार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीला सिद्ध करणारा हा चेंडू आदित्यनं फेकलाय. 5वा चेंडू यावेळेस निर्धाव, शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अकूट टप्प्याचा चेंडू, या चेंडूवरती मोठा फटका अपेक्षित होता, पण अशा वेळी मात्र विचार करावा लागतोय. तीन डझन धाबा स्कोर कार्ड वरती पूर्ण झाल्यात. सन्माननीय अशफाकभाई पटेल साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करावा. आणि हा टॉस का बॉस कोण असणार? एकीकडे जरी मरी माता धामणी संघ आहे, तर दुसरीकडे रोहेकर ब्रदर्स हाळ संघाला आपण पाहणार आहोत. धामणी संघाचा प्रवीण सर आपण विचार केला तर यंग टॅलेंटनं भरलेला संघ आहे. सातत्यानं चर्चेमध्ये राहिलेली खालापूर तालुक्यातली टीम, आणि या टीमच्या विरोधात आता बिग फाईट तगडी लढत पाहायला मिळेल. आणि तुषार सर तुम्हाला थांबवतोय हाळ संघाच्या विरोधात. आज मात्र असा दिवस आहे, आमच्या आकाश शेठ कलवर यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या वतीने त्यांना मनापासून या आयोजनाच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आकाश शेठ अब जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. तो आकाश कलवार को जन्मदिन की ढेर सारी बधाई, और उसी के साथ साथ समीर जी मसूरकर, इनका भी जन्मदिन शुरू हो चुका है. जो लोगों के बीच हमेशा अपना जन्मदिन मनाते हैं उनको भी जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं हमारे कॉम्बॉक्स की तरफ से, हमारे 24 लाइव इवेंट की तरफ से, साथ साथ हमारे स्क्रीन ऑपरेटर की तरफ से, हमारे तीनों अंपायर्स की तरफ से समीर जी मसूरकर और आकाश कलवार को जन्मदिन की ढेर सारी बधाई. अगले मैच में मुनीर पटेल का जलवा और दूसरी तरफ धामनी के धुरंधरों का करिश्मा देखने का मौका मिलेगा हमें. तुषार, अजय लोते के बीच मुनीर पटेल की लड़ाई हमें देखने का मौका मिलेगा. ये डॉट गेंद आई है 37 पे 1. तो अजिंक्य पाड़गे इनकी तरफ से समीर जी मसूरकर, आकाश कलवार, इनको जन्मदिन की शुभकामनाएं आ चुकी है. साथ साथ ये लंबा 6 आ चुका है. तो देखिए तुषार, यहाँ पर ये मैच ऐसा लग नहीं रहा है कि 43 रन हो चुके हैं और ये चौथा ओवर शुरू है. सर नक्कीच 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 70 धावांचा बाटला करताना 43. निलेश शेळके या खेळाडूचा झेल सुटलाय, ज्याच्याकडे वेल एक्सपिरियन्स पाहायला मिळतोय. सातत्यानं उंच आणि मोठे लांब लचकचे षटकार त्यांना मारण्याचा विक्रम या मॅच मध्ये केलाय. सन्मानी आमचे परम मित्र आकाश शेठ कलवार, ज्यांच्या तलवारीला नाही धार असे कलवार, ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या आपण क्रिकेटमय खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. इथे मात्र शुभेच्छा देताना चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतील 4. जरूर होगा स्वराज्य भानवस टीम का बेड़ा पार. निश्चित रूप से, और शुभम शिर्के जैसे सपोर्टर्स ने सपोर्ट भी किया है. 5,555 का उन्होंने इनाम भी लगाया है भानवस गांव की जीत की ओर, जीत के लिए. तो वो जो इनाम है वो मोटिवेशन का काम कर रहा है. नक्कीच सर, लावलेला पारितोषिक आता जडीबुटीचं काम मैदानामध्ये करतंय. संजीवनी ही दिली गेली आणि त्यानंतर निलेश न मात्र जबरदस्त खेळ केलाय. 8 चेंडू आणि 23 धावांची बहारदार खेळी त्याच्या बॅटमधनं.
8 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे, पण जबरदस्त बॅटमधनं शौकार षटकारांची आतिषबाजी तो करतोय. आदरणीय आमचे BSA पॅनलचे पंच अंकितजी तांबडे यांचा देखील आज वाढदिवस आहे. आपण त्यांना वाढदिवसाच्या टेनिसमय भरघोस अशा खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. तुम जियो हजारो साल और सार के दिल हो 50,000. आकाश कलवार क्या लगाएंगे तलवार को धार और काटेंगे केक. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. रोहित पाडगेनं टिपलाय झेल आणि यावेळेस निलेश शेळकेचा संपलाय 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 खेळ खेळ खेळ. आता नेक्स्ट बॅटरला जमवावा लागेल. चेंडूवरती बॅट आणि मोठ्या फटक्याचा मेळ मेळ मेळ. तो आकाश कलवार का जन्मदिन मनाया जा रहा है, साथ साथ समीर जी मसूरकर इनका भी जन्मदिन. तो 30 तारीख को समीर जी मसूरकर इनका जन्मदिन. आज 29 शुरू हो चुका है. तो सूर्यवंशी कैमरे से थोड़ा हटिए. सूर्यवंशी सर कैमरे से थोड़ा हटिए. बार बार दिन आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू कलवार, हैप्पी बर्थडे टू यू तलवार, हैप्पी बर्थडे टू यू कलवार, बर्थडे टू यू. ज्याच्या तलवारीला आता लागली धार तो आकाश कलवार, ज्याचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे असं म्हणतात. समीर मसूरकर साहेबांचा आरसा आहे कलवार. और संजय सोलंकी ने यह जाहिर किया है कि आकाश कलवार अपने जन्मदिन के अवसर पर कमेंटेटर्स को इनाम देंगे जरूर. तो चलिए मैच की तरफ चलेंगे. 47 में 2 है, आखिरी ओव्हर बचा है 23. 6 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. 47 धावांची नोंद मात्र इथून केली गेली. 70 धावांचा पाठलाग केला जातोय. आपण यानंतरच्या मॅचचा जर विचार केला, पण उद्याच्या रात्रीचा जर विचार केला ना तर दिग्गज तारे सितारे आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. एकापेक्षा एक जबरदस्त खेळ मैदानामध्ये होईल. आज मात्र आकाश कलवार यांचा वाढदिवस 12 वाजल्यानंतर इथे साजरा झाला आणि उद्याच्या रात्रीमध्ये 12 वाजल्यानंतर या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय समीरजी मसूरकर साहेबांचा वाढदिवस आपल्याला साजरा होताना दिसेल. पहिली मॅच आपल्याला उद्याच्या रात्रीची तालुका गटातली पाहायला मिळेल. मारिया एंटरप्राइजेस खालापूर संघ अर्थातच मास्टरमाइंड इक्कूच्या नेतृत्वाखाली बरेचसे चमचमते सितारे आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. कदाचित इक्कू हे मेंटॉरच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळू शकतात, कोच की भूमिका में. आणि त्यांच्या विरोधात असतील AP सुपर प्लेयर अलिबाग म्हणजे बुम बुम माट्या पुन्हा एकदा या मैदानावरती आपल्या यंग खेळाडूंना घेऊन मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज राहुल गोपाळे. 6 चेंडू 23 धावांची गरज होती. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकते. 5 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 23 धावांची. या मैदानावरती असे चमत्कार झालेत. चमत्कारालाच नमस्कार केला जातो, पण इथे लोटांगण घालावं लागतंय की काय. पाच चेंडू 23 धावांची गरज. राहुल गोपाळे पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूनं चेंडू फेकताना, पण इथे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वैभव मैतरने पकडी है गेंद बेहतर. झेल टिपला गेला. संपला खेळ मनोजचा. गणेश शेठ घाटवळ साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी 500चं पारितोषिक. पुन्हा एकदा अंकितजी तांबडे यांना आपण वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं, कोपोली टेनिस क्रिकेटच्या वतीनं, खालापूर टेनिस क्रिकेटच्या वतीनं, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या वतीनं आणि संजय सोलंकी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देऊया. वाढदिवसाच्या या शुभेच्छा
आता पुन्हा एकदा जडीबोटीचं काम करणार, त्यांचं आयुष्य वाढवणार आणि या क्रिकेटच्या दुनियामध्ये BSA पॅनल आता महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये फेमस होणार. नेक्स्ट बॅटर किरण, आशेची किरण जागी करणार का? 4 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 23 धावांची गरज, म्हणजे 4 मोठे फटके इथून मारावे लागणार. 440चा करंट द्यावा लागेल. किरण मध्ये ती क्षमता आहे, पण ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये या चेंडूची निवड केली गेली. पंचांनी पनिशमेंट देताना स्वेर चेंडूचा इशारा. ट्विस्ट अजून या मॅच मध्ये बाकी आहे. हा चेंडू मात्र या मॅचचा निर्णायक ठरू शकतो. 4 चेंडू विजयासाठी 22 धावांची गरज. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. तुम्ही पुढचा दरवाजा केला बंद आणि आकाश कलवार साहेब सांगतायत मागच्या दरवाजाने झाली दांडी गोल. देखिए सुपर 3 में जो क्वालिफाई मैच होगा, सुपर 3 क्वालिफाई मैच, उसके हर एक इनिंग के लिए एक आइवा कैच के लिए एडलेब इमेजिकी का एक टिकट फ्री दिया जाएगा. हाँ, अगर वो कोई किसी को मिलता नहीं तो वो हमको दिया जाएगा. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 4 गेंदें और 3 गेंदें और 22 रनों की जरूरत. अंकित चितांबड़े, इनको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं हमारी तरफ से. गौरव घोषालकर उनके करीबी है, खुश है वो. जन्मदिन है अंकित चितांबड़े का, बहुत बड़ी पार्टी मिलने वाली है गौरव घोषालकर को. तीन गेंदे 22. अगला मैच काफी घमासान भरा होगा. क्या हाल का इम्पैक्टर चलेगा या फिर धामणी उन्हें सदमा देगी? पिछले साल तुषार धुमाल ने सदमा दिया था हाल टीम को, एक अच्छी बॉलिंग करके, अच्छा विकेट निकाल के. और तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे. ये मैच बिल्कुल अब एक तरफा हो चुका है. सावरोड़ी जानती है कि अंकित चितांबड़े को वो जीत का तोहफा देने जा रही है उनके जन्मदिन के अवसर पर. तो ये मैच जीता टीम शिवांश 11 हैदराबाद सावरोड़ी ने. और नो डाउट जहां पर रनों की तलाश कर रही थी सावरोड़ी, वहां पर 28 रनों की शानदार इनिंग खेलने वाले विनय गवळी को दिया जाता है प्लेयर ऑफ द मैच का अवॉर्ड. निश्चित सर, आपण विनय गवळीला विनंती करूया आपण व्यासपीठावरती यावा. पण यानंतरच्या मॅच मध्ये आपण जबरदस्त टीट फॉर टॅट जशास तसं खेळ पाहणार आहोत. सन्मानी आमचे परम मित्र, मोठे बंधू संदेशजी येवले यांच्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय विनय गवळी यांना. या मॅच मध्ये प्रवीण सर, RPL मध्ये ज्याच्या नावावरती बाईक जोडली गेली, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, RPL मध्ये ज्याने सर्वोत्कृष्ट अशी फलंदाजी केली तो मुनीर पटेल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या टुर्नामेंट मध्ये रायगडचे कित्येक रती मारतीय पण खेळताना पाहिले, त्याच प्रीमियर लीग मध्ये मुनीर पटेलने या वर्षीच्या हंगामामध्ये एक बाईक स्वतःच्या नावावरची जोडली आहे. पण दुसऱ्या अपोजिट संघाचा आपण विचार केला दुसऱ्या बाजूने तर वेल एक्सपिरियन्स अजय लोते, ज्याला या मैदानाचा बराचसा अनुभव आहे. शुभम शेठ शिर्के यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आज ते जरा टेन्शन मध्ये आहेत. टेन्शन मध्ये आहेत शुभम शिर्के साहेब. शुभम शिर्के या, पण तुम्ही नाराज तर आम्ही नाराज. नाराज होऊ नका. या
शुभम शिर्के साहेब, समीरजी मसूरकर यांचं सुद्धा तुम्हाला आमंत्रण आहे. या आता आत्ताच त्यांनी आम्हाला सांगितलं की शिर्के साहेबांना व्यासपीठावर बोलवा. आणि विनोद सोलंकी यांनी सुद्धा तुम्हाला आमंत्रित केलंय. तो जरूर 12th मैन होना जरूरी है धामणी का. धामणी देखिए तुषार, ये मैच हम चर्चा करते हुए